स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांना हिंगोली जिल्ह्यातील मालाविरुद्धच्या गुन्ह्यांना आळा घालून गुन्हे उघड करण्याबाबत सूचना या संदर्भाने स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळे पथक जिल्ह्यातील मालाविरुद्धच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करीत होते। 19 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आसेगाव वसमत रोडवर कैलास प्रल्हादराव कदम धंदा व्यापार राहणे पाटील नगर वसमत यास अज्ञात 3 चोरट्यांनी रस्ता अडवून तलवारीने गंभीर जखमी करून जबरीने मोबाईल, रोख रक्कम आणि मोबाईल हँडसेट असा 96,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जबरीने चोरून नेल्यासंदर्भात वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून गुन्हेगारास तात्काळ जेरबंद करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विकास पाटील यांना सदर गुन्हा उघड करण्याच्या सूचना देऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाम घेवारे यांचे एक विशेष पथक निर्माण करण्यात आले होते। गोपनीय माहिती काढली असता सदरचा गुन्हा हा हरजोत सिंग चरणजीत सिंग बिंद्रा वय वर्ष 22 राहणे पंचवटी नगर वसरणी नांदेड 2 बलप्रीत सिंग भूपेंद्र सिंग कदम वय वर्ष 26 राहणे पंचवटी नगर वरसणी नांदेड रोहित मारुती जाधव वय वर्ष 21 राहणे शंकरनगर वसरणी नांदेड यांनी केल्याची ही माहिती मिळाली असता स्थानिक गुन्हा शाखा पथकाने आरोपीस नांदेड शहरातून अतिशय शिताफीने ताब्यात घेऊन कौशल्यपूर्वक विचारपूस केली असता सदर आरोपितांनी उपरोक्तप्रमाणे गुन्हा केल्याचे कबूल करून गुन्ह्यातील चोरलेले मोबाईल डिस्प्ले, गुन्ह्यात वापरलेले मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, गुन्ह्यात वापरलेला खंजर, रोख रक्कम असा 1,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। 19 सप्टेंबर रोजी एक रॉबरी दाखल झालेली होती। त्यामध्ये जवळजवळ 96,000चा माल 3 लोकांनी कैलास कदम या फिरतीचा मोटरसायकल अडवून त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांना मारहाण करून माल घेऊन गेलेले होते आणि यामध्ये आरोपी निष्पन्न नव्हते। तर त्यामध्ये 16 मोबाईल आणि काही रोख रक्कम गेलेली होती। आमच्या LCBच्या पथकांनी आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी फार प्रयत्न केले। LCBच्या पथकाला मिळालेल्या माहितीवरून त्यांनी हा गुन्हा निष्पन्न केलेला असून त्यामध्ये 3 आरोपी अटक झालेले आहेत आणि त्यांच्याकडून गेलेला मुद्देमाल प्लस त्यांनी इतर 5 रॉबऱ्या केलेल्या आहेत। त्यामध्ये हिंगोलीमध्ये 1 आणि नांदेड जिल्ह्यातील 4 घटना त्यांनी केलेल्या आहेत। त्या फिर्यादीनं देखील त्यांचा संपर्क करून त्याची तक्रार घेऊन त्यामध्ये देखील कारवाई करण्याचे आम्ही प्रयत्न करत आहोत। गाव माझा न्यूजकरिता महेंद्रपुरी, हिंगोली।